तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज होता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्याची ही अगदी सुरुवातीची 6-6:30 वाजताची ही सगळी तयारी. तर बघा आमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने ही तयारी चालू होती. अगदी 6:30 वाजता हे सगळं तयार होतं. अर्थात पाठीमागे तुम्हाला अजून दाखवणारच आहे कशा पद्धतीने तयारी चालू होती ते. तर ह्या आहेत आमच्या कोकरे मॅडम आणि जाधव मॅडम. यांनी रांगोळीची जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने ते पार पाडत होत्या. इतर सहकारी मुली देखील त्यांना मदत करतच होत्या. अगदी सुरुवातीच्या प्रवेशद्वारापासून ते पाठीमागचं पूर्ण मैदान आणि पाठीमागचं स्टेज देखील अशा पद्धतीनं त्यांचं काम हे चालू होतं. माझं आपलं काय मग घ्या घेतला कॅमेरा, चालू केला आपलं टुकू काहीतरी. मग अशा पद्धतीने यांचे काही फोटो सगळ्या तयारीचे. आणि मग ही सगळी अगदी आमच्या शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मैदानावरती म्हणजे पुढच्या मैदानावरची ही सगळी अशी तयारी चालू होती. आणि पाठीमागं पण तुम्हाला दाखवणारच आहे. तर ही होती पाठीमागची तयारी. तर आमचं पाठीमागं मोठं मैदान हे पाठीमागच्या बाजूला आहे. तर तिथं आम्ही सगळे हे अशा पद्धतीनं स्टेज वगैरे तयार केलेलं होतं. स्वातंत्र्य दिन म्हणजे उत्साह काय कमी असतो का? तर बघा ही अशी सगळी मंडळी, सगळी मुलं अगदी रांगोळी काढण्यामध्ये दंग होती. ध्वजस्तंभ अशा पद्धतीने सजवलेला होता. पाठीमागे छानसा पडदा, खुर्च्यांची तयारी लगबग चालू होती. त्यांना कवर घालणं, हे करणं ते करणं, प्रत्येकजण आपापली पद्धतीनं जबाबदारी पार पाडत होते. हे बघा ही मुलं पण कशा पद्धतीने स्टेजच्या पुढच्या बाजूला रांगोळी काढत होते. त्यांच्यामध्ये मुलींचा उत्साह मोठा होता. मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या होत्या. इतर सहभागी विद्यार्थी हे आमचे आहेत व्यवहारी सर, क्रीडा शिक्षक, संपूर्णपणे क्रीडेची जबाबदारी त्यांच्याजवळ. आणि हे आहेत आमचे आदरणीय ज्येष्ठ शिक्षक पुजारी सर. त्यानंतर बघा हे आहेत कारदंगी सर. हे असे आमचे पायलट वगैरे पाठीमागे तयार होते. सगळेजण आपापल्या कामात होते. आणि हे दृश्य तुम्हाला सकाळी अगदी 6:30चं. तर बघा हे आहेत आदरणीय महाजन सर, तुंगळ सर, कुंभार सर, आदरणीय भंगी सर, आदरणीय माने सर, सायन्स विभागाचे खलिफा सर, शिंदे सर. हे अशा पद्धतीनं सगळे आमचा सहकारी स्टाफ हा अगदी सकाळी 6:30 वाजता मैदानावरती तयार होता. अर्थात आजचा हा राष्ट्रीय सण म्हणजे जोरात असते तयारी. मी पण त्यात काही थोडंसं शूट घेतलं. बघा माझा पण आजचा लुक काही थोडासा वेगळा होता. अर्थात तुम्हाला शोभून दिसत होतं की नाही मला माहीत नाही, त्यावर तुम्हीच कमेंट करा. तर बघा मग अशा पद्धतीने ही सगळी तयारी. आणि इकडं असे हे बालचिमू उभारले होते, अंगणवाडीचे, प्राथमिकचे मुलांची ही रांगोळी. आता 5वी 6वीची मुलं म्हणल्यावर रांगोळी त्यांच्या परीने ते छान पद्धतीने काढत होते. बघा सगळेच मुलं अगदी छान रांगोळी काढत होते. कशा पद्धतीने नियोजन चालू आहे बघा. आणि हे दृश्य खरं तुम्हाला सांगतो अगदी सकाळी 6च. मी तयारी आमच्या शाळेच्या स्वातंत्र्य दिनाची तयारीच्या अगोदरचे दृश्य आहेत बरं का. ही सगळे अगोदरचे अगदी सकाळी 6-6:30 वाजताचे आहेत. काही फोटो पण त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि अशा पद्धतीने हे सगळी तयारी. बघा सुभाषचंद्र बोस, गांधीजी, ही 5वीची मुलं काय करतील सांगता येत नाही. त्यांच्या त्या कल्पना, त्यांच्या त्या आयडियाज. आणि बघा हा आहे आमचा बँड पथक. खूप जोरदार पद्धतीने त्यांची ती तयारी चालू होती. मित्रांनो हा व्हिडिओ मी शेतात बसून रेकॉर्ड करतो आहे. थोडासा वाऱ्याचा आवाज पण तुम्हाला येईलच. तर अशा पद्धतीनं हा आमचा बँड पथक तयारी जोरात होती त्यांची पण. ही बघा छोटी मुलं, त्यांचा उत्साह. आणि अशा पद्धतीने हे स्टेजच्या पुढच्या बाजूला पण हे रांगोळी. हे सर्व शिक्षिका त्यांना सहकार्य करत होते. सगळेजण सहभागी होते त्याच्यामध्ये. सगळेजण आपापल्या कल्पनेने मदत करत होते. बघा मुलं पण अगदी तयार होऊन सकाळी लवकरच बाहेर पडलेली होती. लांबून मुलं येणार असतात, पण तरीही अगदी वेळेत. आणि खरं तर या गोष्टी या दिवसाला सांगायला लागत नाही. तर स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला निश्चित सांगा. धन्यवाद.